नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला मंगळ प्रदोषाची व्रतकथा सांगणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतकथा पुराणकथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि ही कथा ऐकत असताना कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग कथेला सुरुवात करते। तर ऐकावी भक्तांनो मंगळ प्रदोषाची व्रतकथा। शौनक ऋषी सूतजींना म्हणाले, महाराज, आता आम्हाला मंगळ अर्थात भौम प्रदोषाविषयी काही महत्त्वपूर्ण सांगण्याची कृपा करा। त्यावर सूतजी म्हणाले, विद्वज्जन हो, मंगळ प्रदोष हे व्रत व्याधींचे म्हणजेच वेगवेगळ्या आजारांचे निवारण करणारे तसेच कर्जापासून आपल्याला मुक्ती देणारे व्रत आहे। हे व्रत आपल्याला सुखशांती, संपत्ती आणि समृद्धी देणारे व्रत आहे। ते पापनाशक म्हणून सुद्धा प्रख्यात आहे। मंगळ प्रदोष व्रत करणाऱ्याने व्रताच्या दिवशी उपवास सोडताना गहू आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन अवश्य करावे। उदाहरणार्थ गहू किंवा गव्हाची जी कणी आपण वापरतो किंवा रवा काढतो, तर गुळाची लापशी, शिरा, गव्हाची चपाती, गूळ इत्यादी पदार्थ तुम्हाला खाता येतील किंवा गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून तुम्ही जे पदार्थ बनवून खाऊ शकतात ते खाल्ले तरीही चालतील। आता मी तुम्हाला या व्रताच्या संदर्भातली एक कथा सांगतो, ऐका। फार पूर्वी एका नगरामध्ये एक म्हातारी राहायची। तिला एक पुत्र होता, त्याचे नाव होते मंगलिया। ती वृद्धा हनुमंताची श्रद्धेने उपासना करीत असे। ती प्रत्येक मंगळवारी हनुमंतांचे व्रत करीत असे, त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करत असे। त्या दिवशी ती जमीन सारवत नसे, मातीसुद्धा खणत नसे। अशा प्रकारे तिने बराच काळ सात्विक पद्धतीने व्रताचे आचरण केले। एकदा काय झालं, हनुमंतांनी तिची श्रद्धेची परीक्षा घ्यायचं ठरवलं। ते साधूचा वेश घेऊन तिच्या घरी गेले आणि म्हणाले, माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्त येथे आहे का? त्यांचा आवाज ऐकून म्हातारी बाहेर आली। तिने साधूला नमस्कार केला आणि म्हणाली, महाराज बोला, माझ्यासाठी काही आज्ञा आहे? साधू म्हणाला, मी भुकेने अतिशय व्याकुळ झालो आहे। मी येथे स्वयंपाक करून भोजन करू इच्छितो। तू इथली थोडीशी जमीन सारवून मला दिली तर बरं होईल। वृद्धेची द्विधा मनस्थिती झाली होती। ती हात जोडून म्हणाली, साधू महाराज, आज माझे प्रदोषाचे व्रत आहे। आजच्या दिवशी मी जमीन सारवणे, माती खणणे अशी कोणतीच कामे करत नाही। या व्यतिरिक्त तुम्ही मला जी काही सेवा सांगाल ती मी अवश्य करील। साधूने तिला तशी प्रतिज्ञा करायला सांगितली। मग ते म्हणाले, तू तुझ्या मुलाला येथे बोलावून घे, त्याला पोटावर झोपायला सांग। मी त्याच्या पाठीवर आग पेटवून स्वयंपाक करायला तयार आहे। साधूचे बोलणे ऐकून म्हातारीच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकली, कारण तिला एक प्रकारे टेन्शन आलं। आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर असं कसं माझ्या मुलाच्या पाठीवर एखादा आग तयार करेल आणि तिथे स्वयंपाक करेल वगैरे। तर दिलेले वचन पाळल्याशिवाय तिच्या पुढे अन्य कोणताही पर्यायच नव्हता। तिने जड अंतःकरणाने मंगलियाला हाक मारली व त्याला साधूच्या हवाली केले, पण साधूचे काही यावर समाधान झाले नाही। त्याने मंगलियाला पोटावर झोपायला सांगितलं आणि त्या वृद्धेच्या हातूनच त्याच्या पाठीवर आग पेटवून घेतली। त्यानंतर ती दुःखावेगाने आपल्या घरामध्ये प्रवेशली, म्हणजे घरात गेली। थोड्या वेळामध्ये स्वयंपाक तयार झाला। साधूने त्या वृद्धेला हाक मारली व म्हणाला, तू आपल्या पुत्राला हाक मार, म्हणजे त्यालाही येथे येऊन प्रसाद ग्रहण करता येईल, तो सुद्धा जेवण करू शकेल। हे ऐकून खरं तर तिला खूप अश्रू अनावर झाले। ती म्हणाली, महाराज, आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक दुःखी कष्टी तुम्ही करू नका। पण साधूने तिचे काही ऐकले नाही। त्याचे मन राखण्यासाठी तिने आपल्या मुलाला म्हणजेच मंगलियाला हाक मारली, तर काय आश्चर्य, तो बाहेरून धावत धावत आणि अगदी हसत आला। त्याला सुखरूप असल्याचे पाहून तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही। तिने साधूचरणांना अनन्य भावे नमस्कार केला आणि यावरून तिला कळून गेलं होतं की हे कोणी काही साधे साधू नाहीत, तर हे कोणीतरी महापुरुष आहेत। तर त्यानंतर तिने त्यांची क्षमा मागितली। तेव्हा प्रसन्न झालेल्या हनुमंतांनी साधुवेश टाकून तिला मूळ स्वरूपामध्ये म्हणजेच त्यांच्या
हनुमंत रूपामध्ये दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला आपल्या अंगणातच प्रकट स्वरूपात पाहून ती वृद्धा किंवा ती जी म्हातारी आजी होती ती अतिशय धन्य झाली. तर सूतजी म्हणाले, श्रोते हो, हनुमंत हा एक प्रकारे रुद्रावतारच आहे. मंगळ प्रदोष व्रत केल्यामुळे शिवपार्वती आपल्या भक्तांना अशाच प्रकारे दर्शन देऊन कृतार्थ करत असतात. तर ही होती मंगळ प्रदोषाची एक छोटीशी व्रतकथा. ज्या ज्या वेळेस मंगळवारी प्रदोष येईल त्या वेळेस तुम्ही ही व्रतकथा नक्की ऐका. त्यामुळे तुम्हाला व्रताचं पूर्ण पुण्यफळ मिळेल. बरं, कशी वाटली तुम्हाला ही मंगळ प्रदोषाची व्रतकथा? मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे ते सुद्धा मंगळ प्रदोषाचं व्रत करत असतील तर त्यांना ही कथा ऐकण्याचा लाभ घेता येईल. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी व्रतवैकल्यांच्या पूजा, त्याचबरोबर सणावारांची पूजा मांडणी कशी करायची, सणवार आपण आजच्या धावपळीच्या युगातून कसे साजरे करायचे, याबद्दल सगळे काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आपली कथा, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला प्रदोष व्रतासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद पुन्हा एकदा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.